रासायनिक शेतीमुळे जमिनीवर आणि मानवावर होणारे दुष्परिणाम पाहता आज नैसर्गिक शेतीकडे वळणं आवश्यक झालं. शिवाय नैसर्गिक शेती ही एक शाश्वत शेती पद्धती आहे. याविषयी सांगत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय विशेषज्ञ कृषी विस्तार तज्ञ डॉक्टर विलास सावंत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर विलास सावंत, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथे कृषी विस्तार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. या किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंतसाहेब यांनी समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्प ची संकल्पना मांडली. ते या प्रकल्पाचे जनक आहेत आणि आम्ही सिंधुदुर्गमध्ये समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्प यशस्वीरित्या राबवत आहोत. नैसर्गिक शेती पद्धती ही शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांच्या उपजीविकेचं सुरक्षित साधन ठरू शकते. गावाचा विकास हा गाव स्वयंपूर्ण असण्यावर होत असतो. यासाठी गावातच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी लागते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किर्लोस गावामध्ये समृद्ध आणि आनंदी गाव ही संकल्पना राबवली जात आहे. या समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांचं आरोग्य, शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न, गावातील संस्कृती, गावातील पर्यावरण, गावाची स्वच्छता अशा विविध घटकांचा विकास गावामध्ये करून गाव स्वयंपूर्ण आणि समृद्ध आणि आनंदी कसं होईल यासाठी आम्ही काम करत आहोत. या समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना आम्ही नैसर्गिक शेतीचं तंत्रज्ञान देत आहोत. नैसर्गिक शेती उपक्रम आम्ही गावामध्ये राबवून गावामध्ये चांगल्या प्रकारचं अन्नधान्य निर्मितीसाठी शेतकऱ्यांना आम्ही प्रवृत्त करत आहोत. पूर्वीच्या काळी करण्यात येणाऱ्या पारंपरिक शेतीपासून आज शेतीचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. यापैकी नैसर्गिक शेती ही पर्यावरणाला अनुकूल असणारी अशी आहे. शिवाय लोकसहभागातून गावाचा विकास करून उत्पन्न आणि उत्पादकता वाढावी हा या नैसर्गिक शेतीचा उपक्रम राबवण्यामागचा हेतू आहे. आपल्याला माहीतच आहे की शेतीचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये पूर्वंपार पद्धती असायच्या पारंपरिक शेती, नंतर आपल्याकडे रासायनिक शेती, सेंद्रिय शेती, एकात्मिक शेती अशा विविध प्रकारच्या शेती शेतकरी करत आहेत. तसाच एक हा नैसर्गिक शेतीचा सुद्धा प्रकार आहे. नैसर्गिक शेतीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान चांगल्या प्रकारचं आहे. ते शेतकऱ्यांनी आत्मसात केल्यानंतर आपल्याला दर्जेदार अन्नाची निर्मिती करता येते. समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाअंतर्गत नैसर्गिक शेतीचा प्रचार आणि प्रसारासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने आपण नैसर्गिक शेतीचे प्रयोग करत आहोत, असं किर्लोस गावचे सरपंच प्रदीप सावंत म्हणतात. नमस्कार, मी किर्लोस गावचं रहिवासी. माझं नाव प्रदीप नामदेव सावंत. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यामधला मी एक रहिवासी आणि किर्लोस गावचा एक प्रगतशील शेतकरी म्हणून इथे काम करतो. गेली अनेक वर्ष मी माझी 2 टर्म सरपंच म्हणून या गावामध्ये आहे आणि गावामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांना ज्या प्रगतीच्या दिशेमध्ये शेतीची जी महत्त्वाचं माहिती आणि तंत्रज्ञानमध्ये जे कृषी विज्ञान केंद्राचं जे माध्यम आहे आणि त्या माध्यमाचा कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आयोजित जे कृषी विज्ञान केंद्र आहे गावामध्ये आणि त्याचं गावामध्ये शेतकऱ्यांना कसा वापर करावा शेतीमध्ये आणि शेतकऱ्यांचा आज जो आर्थिक बोजा शेतकऱ्यांना पडतो शेतीमध्ये
तर त्यावर आधारित आम्ही नवीन एक प्रयोग गेली 5 वर्ष या गावामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण नैसर्गिक शेतीचा प्रयोग आपण माननीय या संस्थेचे ब्रिगेडियर सुधीजी सावंत साहेब आणि या कृषी विज्ञान केंद्राचे प्रशिक्षण संघटक काजरेकर साहेब यांच्या माध्यमातून आपण हा प्रयोग यशस्वी राबविण्याविषयी आपण प्रयत्न करत आहोत. नैसर्गिक पद्धतीने शेती करताना पिकांच्या जोमदार वाढीसाठी, कीड रोगांपासून पिकांना दूर ठेवण्यासाठी नैसर्गिक पदार्थापासून बनवलेल्या जीवामृताचा वापर उपयुक्त ठरतो. पिकांसाठी आज आपण त्याचाच वापर करत आहोत असं ते म्हणतात. नैसर्गिक शेतीमध्ये ज्यावेळी हा आम्ही प्रयोग नैसर्गिक शेतीमध्ये जीवामृताचा ज्यावेळी करायचं ठरवलं, त्यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्हाला शेतकऱ्यांना, इथल्या किर्लोस गावातील शेतकऱ्यांना गाईचं जे गोमूत्र आहे त्यामार्फत आपण जीवामृत कसं बनवावं याविषयी आपल्याला माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आपल्याला गेली 5 वर्ष गावामध्ये ट्रेनिंग चालू आहेत आणि टप्प्याटप्प्याने गावामध्ये आपण ट्रेनिंग देत आहोत. जीवामृत वापरल्यामुळे शेती एक चांगली होते, शेतीला पोषक होतं. आपल्या जीवनामध्ये ते अन्न आपण खातो ते किंवा लोकांना देतो, ते एक चांगलं अन्न द्यावं असं आमच्या ज्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून गेली 5 वर्ष जो प्रयोग यशस्वी चालू आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून भाताबरोबरच भुईमूग पिकाची लागवड करण्याची कृषी विज्ञान केंद्राची शिफारस आहे. कोकण भूरत्न ही भुईमुगाची जात इथे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात लागवडीसाठी योग्य आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांबरोबर प्रदीप सावंत यांनीही भुईमूग लागवड केलेली आहे. किर्लोस गावामध्ये आपण पावसाळीमध्ये भात घेतो, नाचणी घेतो, त्यानंतर पावसाळी पण आम्ही भुईमूग घेतो. गेली मला वाटतं अनेक वर्ष 160 ते 170 एकर किर्लोस गावामध्ये भुईमूग घेतला जातो. भुईमूग पिकात आपण जीवामृताचा वापर केलेला आहे असं ते म्हणतात. जीवामृत हे नैसर्गिक खत आहे. याच्या वापरामुळे आपल्याला या पिकापासून चांगलं उत्पन्न मिळणार आहे. इतरही शेतकऱ्यांनी पीक उत्पादन वाढीसाठी याचा म्हणजे जीवामृताचा वापर करावा. शेतकरी ते घरच्या घरी बनवू शकतात. या गावामध्ये अनेक योजना आपण राबविल्या शेतकऱ्यांसाठी. त्याच्यामध्ये नैसर्गिक शेतीचा हा महत्त्वाचा प्रयोग आहे आणि नैसर्गिक शेतीमध्ये आपण भुईमूग गेली 170 ते 180 एकरला किर्लोस गावामध्ये भुईमुगाचं क्षेत्र आपल्याकडे किर्लोसमध्ये आपल्याला पावसाळी आणि उन्हाळी आढळतं आणि शेतकरी त्यामध्ये प्रत्येकजण 1 एकरच्या अशी शेती करत असतो प्रत्येकी. मातीमध्ये असंख्य जीवाणू वास्तव्य करतात. या जीवाणूंवर तिची सुपीकता अवलंबून असते. हे जीवाणू यंत्रांच्या सहाय्याने नांगरणी केल्यामुळे नाश पावतात. यासाठी पूर्वापार चालत आलेल्या बैलाचा वापर योग्य आहे असं प्रदीप सावंत यांचं म्हणणं आहे. जी मशागत आहे शेतीची ती चांगल्या पद्धतीने कशी व्हावी या दृष्टिकोनातून मला वाटतं आपली जी पूर्वीची पद्धत आहे निसर्ग आणि आपण पूर्वीच्या आपण ज्या पूर्वजांनी केली ती बैलजोडीमार्फत जी आपण नांगरणी करत होतो ती मला वाटतं योग्य आहे आणि आपण आता मात करून ती याच्यामध्ये पॉवर टिलर सारखं यंत्र वापरतो. परंतु जर जमिनीमधले तण वगैरे जे निर्माण होतात आणि त्याला शेतकऱ्यांचा जर मोठा प्रश्न निर्माण होतो नडणीचा वगैरे ते तण शेतीच्यामध्ये काढण्याचा, तो काढणीचा जर खर्च वाचवायचा असेल तर पूर्वीचं जे बैलजोडी वापरून शेती करत होते ती एक योग्य आहे. नैसर्गिक शेतीमध्ये तो महत्त्वाचा भाग आहे. किर्लोस गावचे सरपंच प्रदीप सावंत यांनी भुईमूग, चवळी, वाल यासारख्या पिकात जीवामृताचा वापर केलेला आहे. इतरही शेतकऱ्यांनी ते कसं बनवावं, त्यासाठी कोणते घटक वापरावेत याचं प्रशिक्षण घ्यावं असं सावंत म्हणतात. आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये जीवामृत जी ट्रेनिंग दिलेलं आहे, जीवामृत कसं करायसाठी जे कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत जे आपल्याला डॉक्टर देसाई म्हणून अधिकारी आहेत आणि त्यांनी आपल्याला जीवामृत म्हणजे गाईचे 10 लिटर गोमूत्र घ्यायचं, 200 लिटर पाण्याचा एक बॅरलमध्ये ते 10 लिटरचं गोमूत्र आपण टाकायचं आणि त्या दिवशीचं गाईचं, गावठी गाईचं म्हणजे आपल्या देशी गाईचं जे शेण आहे ते शेण 10 किलो शेण त्याच्यामध्ये टाकायचं
आणि ते ज्या क्षेत्रामध्ये वापरायचं असेल त्या क्षेत्रातली 1 किलो माती आपण त्या क्षेत्रातली घ्यायची. 1 किलो बेसन घ्यायचं आणि 1 किलो गूळ, मग तो साधा गूळ असेल किंवा काळा गूळ, दोन्ही कुठचाही चालू शकेल आणि त्याचं मिश्रण करून आपण ते 2 दिवस आपण दिवसातून 2 वेळा असं ते उलट्या ह्याने दिशेने, घड्याळाच्या उलट्या दिशेने आपण फिरवायचं आणि ते फिरवल्याच्या नंतर जे जीवामृत तयार होतं, म्हणजे ते जीवामृत जर तिसऱ्या दिवशी आपण शेतीला घातलं तर शेती आपली चांगली होते आणि मला वाटतं 15-15 दिवसाच्या फरकाने आपण शेतीला ते पाण्याबरोबर दिलं पाहिजे. कृषी विज्ञान केंद्राच्या सहाय्याने किर्लोस गावचे सरपंच आणि शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीला सुरुवात केलेली आहे. या नैसर्गिक शेती पद्धतीत जमिनीच्या कस वाढीसाठी जीवामृताचा वापर केला जातो. हे जीवामृत तयार करण्यासाठी देशी गायींचं संवर्धन केलं पाहिजे. त्यांच्या बरोबरीने जमिनीच्या मशागतीसाठी देशी गांडुळांचंही संवर्धन व्हायला पाहिजे, असं डॉक्टर विलास सावंत म्हणतात. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गाईला फार महत्त्व आहे. आपल्या देशामध्ये ज्या देशी गायी आहेत, कोकण कपिला, डांगी, गीर, खिलार, या देशी गायी आपल्याला संवर्धन करण्याची काळाची गरज आहे. या देशी गायीचं शेण आणि गोमूत्र या नैसर्गिक शेतीमध्ये वापरलं जातं. या शेणापासून आणि गोमूत्रापासून बीजामृत, जीवामृत सारखे घटक तयार करून शेतीमध्ये वापरले जातात. कमीत कमी 5 एकर मागे शेतकऱ्याकडे एक तरी देशी गाय असावी, जेणेकरून त्याची जमीन ही आरोग्यदायी होईल. नैसर्गिक शेती तंत्रज्ञानामध्ये देशी गाईला जेवढं महत्त्व आहे, तेवढंच देशी गांडुळांना सुद्धा फार मोठं महत्त्व आहे. शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये देशी गांडुळांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने जीवामृताचा वापर करणं अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशी गांडूळ हे जमिनीची मशागत करण्याचं फार मोठं कार्य करतात. आपण ह्या गांडुळांना शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणतो, कारण जमिनीमध्ये सूक्ष्म पर्यावरण निर्माण करायचं असेल, जमिनीमध्ये ओलावा टिकवायचा असेल, जमिनीची पोषकता वाढवायची असेल, तर ह्या देशी गांडुळांचं महान कार्य असतं. आणि म्हणून आपल्या जमिनीमध्ये जीवामृत, बीजामृत, घनजीवामृतासारखे घटक वापरले तर या देशी गांडुळांची संख्या जोमाने वाढते आणि हे देशी गांडूळ शेतामध्ये कामाला लागतात आणि शेतकऱ्याची जमीन मशागत करण्यासाठी ते मोठं मोलाचं कार्य करतात. या नैसर्गिक शेतीमध्ये जीवामृताचं महत्त्व लक्षात घेता ते कसं बनवायचं हे सांगत आहेत कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गचे व्यवस्थापक विवेक सावंत भोसले. मी विवेक सावंत भोसले कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गमध्ये प्रक्षेत्र व्यवस्थापक म्हणून गेली 25 वर्ष काम करत आहे. कृषी विज्ञान केंद्रामार्फत 2016 पासून नैसर्गिक शेतीवर प्रचार आणि प्रसार करण्याचं काम चालू आहे. आता नैसर्गिक शेती म्हटली की त्याच्यामध्ये प्रमुख 4 स्तंभ आहेत आणि या 4 स्तंभापैकी प्रामुख्याने आपल्याला जीवामृताचा उल्लेख करावा लागेल. आता जीवामृत बनवताना आपल्याला कोणकोणते घटक लागतात त्याचा आपण विचार करूया. जीवामृत बनविण्यासाठी आपल्याला 200 लिटरचा एक ड्रम लागतो आहे. या ड्रममध्ये आपण साधारणपणे 180 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर देशी गाईचं शेण आपण 10 किलो 200 लिटर जीवामृत बनवण्यासाठी घेत असतो. आपल्याला या ठिकाणी देशी गाईचंच शेण वापरलं पाहिजे. जर 100% आपल्याला देशी गाईचं शेण वापरता आलं नाही तर आपण देशी बैल याचं 25% आणि म्हैस किंवा रेडा जर असेल तर त्याचं 25% शेण आपण यासाठी वापरू शकतो. त्याची स्लरी करून आपण त्या पाण्यामध्ये ही स्लरी सोडायची आहे. यानंतर आपण देशी गाईचं गोमूत्र आहे ते 5 किंवा 10 लिटर या प्रमाणात त्याच्यामध्ये मिश्रण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण 1 किलो गूळ किंवा जी गोड फळं आहेत त्याचा साधारणपणे 2 किलो गर त्यामध्ये मिक्स केला पाहिजे. त्यानंतर आपण कडधान्याचं बेसन घ्यायचं आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण चण्याचं बेसन वापरतो आहे. ते साधारणपणे 1 किंवा 2 किलो थोडंसं पाणी त्यामध्ये मिसळून आपण ते जीवामृतामध्ये मिक्स करायचं आहे. त्यानंतर साधारणपणे अर्धा किलो बांधावरची माती ज्यामध्ये जीवाणूंची संख्या जास्त आहे ती माती आपण त्यामध्ये मिश्रण करून घ्यायचं आहे. त्याचं जीवामृतामध्ये सर्व घटक मिसळून झाल्यानंतर हे जीवामृत आहे
ते साधारणपणे आपण 2 मिनटं ढवळून घ्यायचं. जसं आपण म्हणतो की वैश्विक गती आहे, त्या गतीप्रमाणेच आपल्याला हे मिश्रण आहे ते ढवळून घ्यायचं आहे. जीवामृतामध्ये सर्व घटक मिसळल्यानंतर आपण त्याच्यावर बारदाण्याने ते झाकून घ्यायचं. बारदाण्याने अशासाठी झाकून घ्यायचं की ते सच्छिद्र असलं पाहिजे. त्याच्यामध्ये जो अमोनिया असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा मिथेन जे गॅस आहेत ते बाहेर गेले पाहिजेत. त्याच्यासाठी आपण हे सर्व घटक मिसळल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण म्हणून आपण बारदान ठेवतो आहे. जीवामृत बनवल्यानंतर आपल्याला 3 दिवस सकाळी आणि संध्याकाळी दररोज 2 मिनटं हे जे जीवामृत आहे ते आपल्याला काठीच्या सहाय्याने ढवळलं पाहिजे. जीवामृत बनवल्यानंतर आपण ते शक्यतो उन्हामध्ये किंवा डायरेक्ट पावसाशी संबंध येईल अशा रीतीने त्याला संरक्षण केलं पाहिजे. म्हणजे आपण शक्यतो ते सावलीमध्ये पण असलंच पाहिजे. त्याच्यानंतर आपण ते शेडखाली ठेवलं पाहिजे. डॉक्टर विलास सावंत यांनी नैसर्गिक शेतीत आच्छादनाचं महत्त्व सांगितलं आहे. वाढणारं तण, पाण्याची कमतरता, महागडी मजुरी, सूर्याच्या प्रखरतेनं होणारं नुकसान, कृमींचा वाढता प्रादुर्भाव अशा अनेक समस्यांवर आच्छादनाचा उपयोग होतो. आच्छादनामुळे जमिनीत वाफसा होणाऱ्या प्रक्रियेला गती मिळते. या नैसर्गिक शेतीमध्ये आच्छादनाला फार महत्त्व आहे. पिकांचे अवशेष वापरून आपण आच्छादन करू शकतो. मातीचा थर देऊन आच्छादन करू शकतो आणि आंतरपिकं लावून आपण आच्छादन करू शकतो. आच्छादनामुळे जमिनीमध्ये वापसा निर्माण होण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते. गांडुळांची संख्या वाढते. जमिनीतला ह्युमस असतो त्याचं प्रमाण वाढतं आणि ह्युमस निर्मिती चांगल्या प्रकारे झाल्यामुळे पिकाची उत्पादन क्षमतासुद्धा वाढते. आच्छादनाचा दुसरा एक महत्त्वाचा फायदा आहे की जमिनीतलं जे मायक्रो क्लायमेट आपण म्हणतो ते मायक्रो क्लायमेट निर्माण करण्याची क्षमता त्या आच्छादनामध्ये असते आणि त्यामुळे आपल्याला पिकाला पाणीसुद्धा कमी प्रमाणात द्यावं लागतं. कारण पिकाची पाण्यावाटे जे बाष्पीभवन होतं उष्णतेवाटे उन्हावाटे त्याचं प्रमाण कमी होतं. विद्यापीठाचं संशोधन तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं, प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण त्यांना मिळावं यासाठी कृषी विज्ञान केंद्राकडून सहाय्य केलं जातं, असं कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ भास्कर कासरेकर म्हणतात. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं नाव भास्कर विठ्ठल काजरेकर. मी कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गमध्ये प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख या पदावर सध्या कार्यरत आहे. कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गची स्थापना 1996 साली ह्या जिल्ह्यासाठी झाली आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली म्हणजे ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहाय्याने हे कृषी विज्ञान केंद्र इथे स्थापन झालेलं आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानच्या अंतर्गत म्हणजेच संचलित हे कृषी विज्ञान केंद्र सुरू आहे. सध्याचे या संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्राचं काम या जिल्ह्यामध्ये गेली सुमारे 25 वर्ष यशस्वीपणे सुरू आहे. कृषी विज्ञान केंद्र हा एक ICARचा असा उपक्रम आहे की जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे त्याची ओळख शेतकऱ्यांच्या पातळीवर संशोधनात्मक प्रसार आणि प्रचार या माध्यमातून म्हणजे आपण रिसर्च ओरिएंटेड एक्सटेन्शन म्हणतो त्या पद्धतीने करण्यासाठी झालेली आहे. आणि या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक तरी कृषी विज्ञान केंद्र आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून विशेषतः विद्यापीठांच्या माध्यमातून जे संशोधन होतं किंवा इतर संशोधन संस्था आहेत तर त्या माध्यमातून जे संशोधन होतं तर ते शेतकऱ्यांच्या पातळीवर पोचवण्यासाठी विद्यापीठं त्याचप्रमाणे कृषी विभाग यांचा मधला दुवा म्हणून हे कृषी विज्ञान केंद्र काम करतं. कृषी विज्ञान केंद्राचे वेगवेगळे उपक्रम जे ICARच्या माध्यमातून ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी, महिला आणि ग्रामीण युवक यांना शेती आणि शेतीवर आधारित जे उद्योग आहेत त्यांचं जे प्रशिक्षण आहे ते देणं. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये विशेषतः कृषी विभाग असेल किंवा ग्रामीण विकासाचे इतर विभाग आहेत, काही NGO आहेत
तर त्यांच्या माध्यमातून जे ग्रामीण विकासाचं काम करतात त्यांचे कर्मचारी अधिकारी यांना प्रशिक्षण देण्याचं सुद्धा एक मॅन्डेट ह्या कृषी विज्ञान केंद्राचं आहे. अशा प्रकारचे उपक्रम ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबवले जातात. समृद्ध आणि आनंदी गाव संकल्पनेत गाव स्वयंपूर्ण होणं हा महत्त्वाचा उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी भात पिकाबरोबर इतर पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देणं, नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणं, प्रशिक्षण देणं, रोजगार निर्मिती करणं असे विविध उपक्रम कृषी विज्ञान केंद्र राबवत आहे. स्वयंपूर्ण गाव म्हणजे गाव समृद्ध योजना, समृद्ध आणि आनंदी गाव अशी संकल्पना ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून राबवली जाते. शेती विरहित जे काही उद्योग आहेत ते गावात कसे निर्माण होतील, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होण्यासाठी खेळ असेल, रोजचा व्यायाम असेल किंवा त्यांना इतर सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग त्यांचा वाढण्यासाठी, शिक्षणाच्या चांगल्या सुविधा निर्माण होण्यासाठी अनेक जे विभाग आहेत त्यांना एकत्र करून, गावातली मंडळी एकत्र करून कृषी विज्ञान केंद्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान हा उपक्रम राबवत आहे. कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गच्या माध्यमातून विशेषतः भात हे इथलं मुख्य पीक आहे. त्याच्यावर जे तंत्रज्ञान उत्पादन वाढीसाठी आवश्यक आहे तिथे त्याच्यामध्ये ट्रेनिंग्ज असतील, वेगवेगळी प्रात्यक्षिकं असतील, ती शेतकऱ्यांच्या शेतावर आयोजित केली जातात. भुईमुगासारखं जे महत्त्वाचं पीक उन्हाळी हंगामामध्ये घेतलं जातं तिथे आत्तापर्यंत समूह आद्यरेषा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून हजारो शेतकरी ह्या उपक्रमामध्ये कव्हर केलेले आहेत. जे काय प्रशिक्षण आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे कोंबडी पालन असेल किंवा डेअरी व्यवसाय असेल तर तो व्यवसाय उभं करण्यासाठी प्रशिक्षणापासून त्याचं जे व्यवस्थापन आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रकल्प तयार करणं, प्रकल्प सादर करणं आणि पुढची व्यवस्थापन जे आहे तर ते सुद्धा ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून करतो. अशा प्रकारचे उपक्रम कृषी विज्ञान केंद्र यशस्वीपणे राबवत आहे आणि त्याचा लाभ जिल्ह्यातील खूप मोठ्या संख्येने शेतकरी, महिला आणि ग्रामीण युवकांना होत आहे. हे सांगायला मला आनंद होत आहे. निसर्गाचं संवर्धन, विषमुक्त अन्न, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीला पर्याय नाही असं डॉक्टर विलास सावंत म्हणतात. शेतकरी मित्र हो, आपल्याला निसर्गाचं संवर्धन करून पर्यावरणपूरक शेती करायची असेल, आपल्याला स्वयंपोषी, स्वयंविकासी अशा पद्धतीची शेती करायची असेल तर नैसर्गिक शेती हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर आहे. मी सर्वांना शेतकरी बंधूंना आवाहन करीन, या नैसर्गिक शेतीची आपण चांगल्या प्रकारे शेतामध्ये तंत्रज्ञान राबूया. शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची अधिक माहिती भासल्यास कृषी विज्ञान केंद्र किर्लोस या ठिकाणी संपर्क साधावा. प्रशिक्षणाद्वारे आम्ही शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करू शकतो. नैसर्गिक शेती ही प्रदूषणाची पातळी कमी करून पर्यावरणाचं आरोग्य राखण्यास मदत करते. शिवाय नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या कृषी मालाला निर्यातीस मोठा वाव आहे. अशा प्रकारे गाव हळूहळू समृद्ध झालं की आनंदीही होईल.